जय शिवराय मित्रांनो, सह्याद्री ट्रेकर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुणे जिल्ह्यामधील लोणावळा परिसरामध्ये असणाऱ्या राजमाची किल्ल्यावर आलो आहोत। राजमाची किल्ल्यावर दोन बालेकिल्ले आहेत, एक श्रीवर्धन आणि मनोरंजन। हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे, तिथे दोन बालेकिल्ले आहेत। आपल्या सोबत आहेत रोहिदास पाटील, रुपेश पाटील आणि मी सुजित म्हात्रे। तर मग आता आपली ट्रेक चालू करूया। राजमाची किल्ल्याचा प्रवास म्हणजे सह्याद्रीत आरोहण जाण्याची संधी। सह्याद्रीच्या किल्ल्यांचा प्रवास, पायवाटावर इतिहास आणि निसर्गाची भेट। घाटवाटा चढताना कधी पक्ष्यांचे गाणे, कधी डोंगराकडून कोसळणारा धबधबा। राजमाची किल्ल्यावर असणारे दोन गड, श्रीवर्धन आणि मनोरंजन। प्रत्येक गड आपली वेगळीच गोष्ट सांगतो। राजमाची किल्ल्यावर आपल्याला अशा अनेक कातलात खोदलेल्या टाक्या बघायला मिळतात। काही टाक्या खडकात कोरलेल्या तर काही टाक्या दगडी बांधकामाच्या दिसतात। श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्यावर ही टाकी पावसाळ्यात भरतात आणि वर्षभर गावकऱ्यांना आणि ट्रेकर्सना पाणी पुरवठा मिळतो। गडावर जाताना समोरच आपल्याला अशा 3 टाक्या बघायला मिळतात। या टाक्या किल्ल्याच्या जुन्या पाणी व्यवस्थेच्याच भाग आहेत। या टाक्यांच्या चौकटीला आपल्याला गणेशाची प्रतिमा बघायला मिळते, तर दुसऱ्या टाक्यावर आपल्याला चक्रधर बघायला मिळते। या कातलात कोरलेल्या टाक्या सुमारे 20 ते 25 फूट रुंद अशा या 3 टाक्या आहेत। या तिन्ही टाक्या खडकात कोरलेल्या आहेत। आतला भाग गुलगुलीत केलेला, जेणेकरून पाणी स्वच्छ राहील। ह्या टाक्या झाकलेल्या अवस्थेत असल्यामुळे तेथे पाणी स्वच्छ आहे, त्यामुळे पावसाळ्यानंतरही पाणी स्वच्छ दिसते। येथे स्थानिक लोक सांगतात की ह्या पाणी टाक्या कालाच्या कसोटीवर टिकून आहेत। गडावरील वस्तीला आजही आधार देतात। ह्या टाक्या पाहून किल्ल्याचे बांधकामाचे नियोजन आणि पाण्याचे महत्त्व लक्षात येते। राजमाची किल्ला पनवेलपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर आहे। हा किल्ला मुंबई पुण्यामधील पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध आकर्षण आहे। विस्तीर्ण पठाराने वेढलेल्या या किल्ल्यातून बोरघाट दिसतो, जो पूर्वी मुंबई आणि पुण्याला जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग होता। या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। अवघड मार्ग कोंडेवाडे गावातून आहे, जिथे आपल्याला सुमारे 2000 फूट चढणे आवश्यक आहे, आणि सोपा मार्ग लोणावळ्यातून जातो, तो एक साधा पायवाट आहे। 20 मिनिटं ट्रेक करून झाल्यानंतर आपण एका मंदिरासमोर पोहोचतो। हे दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेले कालभैरवाचे मंदिर आहे। हे मंदिर आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक लोकांचे ग्रामदैवत आहे। मंदिराच्या बाहेर आपल्याला काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या 3 दीपमाला बघायला मिळतात, आणि त्याच्या समोर आपल्याला आसवाची मूर्ती बघायला मिळते। यातील गजानन लक्ष्मीचे शिल्प तर पाहण्यायोग्य आहे। मंदिरासमोरच आपल्याला 2 भग्न अशा तोफा बघायला मिळतात। मंदिरात भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेसोबत इतर देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात। मामा या श्रीवर्धन इथून एंट्री आहे ना? हा, बघण्यासारखं चांगलं आहे ते। हा चला मग।
राजमाची किल्ल्याची निर्मिती सातवाहनकाली झाली अशी इतिहासात नोंद आहे. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कंदम, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई यासारख्या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या साऱ्यांचे हात लागले असल्याचे गडावर पाहायला मिळते. राजमाची किल्ल्यास कोकणाचा दरवाजा संबोधण्यात येते. कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण भागातील असलेल्या बोरघाटावरील राजमाची, रोहगड, तुंग, त्रिकोणा, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व स्थापित झाले. छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा या किल्ल्यावर आल्याचा उल्लेख आहे. पुढे छत्रपती संभाजी महाराज असेपर्यंत म्हणजे सन 1689 पर्यंत सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्याच्या महाद्वाराची प्रवेश रचना गोमुखी पद्धतीने आहे. प्रवेशद्वारासमोरच आपल्याला पहारेकरांच्या देवड्या बघायला मिळतात. 1704 मध्ये औरंगजेबाचा सेनापतीने राजमाची किल्लेदारास वश करून गड जिंकला. पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठ्यांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फटकवला. यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात घेतला. सन 1730 मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. महादरवाज्यातून वर आल्यानंतर आपल्याला अशा पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. या पाण्याच्या टाक्या पूर्ण कातलामध्ये खोदलेल्या आहेत. सध्या याच्यात पाणी नाही या एक टाक्यामध्ये. आणि त्या साईडला आणखी एक आपल्याला टाकी बघायला मिळते. या टाकीत पाणी आहे. ह्या टाक्यातून निघालेल्या दगडांनीच किल्ल्यावर बुरुज आणि तटबंदी बांधायचे. श्रीवर्धन आणि मनोरंजन या किल्ल्यांना चारी बाजूने तटबंदी आहे. थोडेसे पुढे चालून आल्यानंतर आपल्याला समोर धान्य कोठार बघायला मिळतात. धान्य कोठाराचे विस्तार एवढा प्रचंड आहे की पूर्वीच्या काली इथे खूप मोठी वस्ती असावी असं भासते. ही तिन्ही धान्य कोठार पूर्ण कातलात कोरलेली आहेत. ह्या धान्य कोठाराच्या चौकटीला गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. धान्य कोठार बघून झाल्यानंतर आम्ही तिथे असलेल्या मामाकडून सरबत प्यायला घेतली. लिंबू सरबत पिऊन झाल्यानंतर आम्ही आमची पुढचे ट्रेक चालू केली. मामांनी आम्हाला गडावर कोणते पाण्यासाठी ठिकाण आहेत याचे मार्गदर्शन केले.
तसंच त्या पायंडा जायचं यातून इथून येते तिकडं तो दरवाजा वगैरे बघत आहे मग इथून गेलं तर तिथून वर येईल. हा उत्तर उत्तर वरचा तिथं आले का तिथं डायम त्या पायंडा जा कातलदाराच्या पाईप पण दिसतं. गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर आपल्याला भग्न असा पडलेला एक शिवमंदिर बघायला मिळतो आणि वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. सह्याद्रीच्या लोणावळा खंडालापासून निघणाऱ्या डोंगररांगामुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशातून मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण नारासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट. त्यामुळे या मार्गावरूनच मोठी वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटांच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे राजमाची किल्ला. किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, त्रिकोणा, लोहगड, विसापूर, तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, डाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा परिसर नजरेस पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला होता. बुरुजाच्या अनेक ठिकाणी अशा जागोजागी जंग्या केलेल्या आहेत. ह्या जंग्यांचा उपयोग जर शत्रूने आक्रमण केले तर ह्यामधून भाले, गरम तेल आणि दगड फेकण्यासाठी करत असे. बुरुजावरून आपण तिथे असणारा आजूबाजूचा परिसर सहजरित्या बघू शकतो. राजमाची किल्ल्याच्या श्रीवर्धन या बालेकिल्ल्यावरील सर्वात पाहण्यायोग्य गोष्ट म्हणजे किल्ल्यावर असलेली भक्कम चिलकती बुरुज. ज्या भागामध्ये मोठे हल्ले होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी असे बुरुज बांधले जायचे. विशेष म्हणजे बुरुजाच्या आतूनच खालच्या बाजूला एक भुयारी मार्ग तयार केलेला आहे. त्यामुळे कुठूनही पाहिले तरी शत्रूला किल्ल्यावर असलेले सैनिक अजिबात नजरेस पडत नव्हते. त्यासाठी त्याची दुहेरी रचना केली आहे. खरंच ही आहे खूप मोठी युद्धनीती.
ही गडावर असलेली चोरवाट आहे. जर युद्धकाळात एखाद्या शत्रूने गडाला वेढा घातला किंवा आक्रमण केले तर अशा चोरवाटेतून गडातून बाहेर जाणे शक्य व्हायचे. अशा चोरवाटा गडावर असणाऱ्या प्रमुख सरदारांनाच माहीत असायच्या. श्रीवर्धन किल्ल्यावर हे सर्वात मोठे पाण्याचे टाके आहे. हे गडावर असलेले तेथील स्थानिक मामांचे लिंबू सरबतीचे स्टॉल. जर आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी स्टे करायचा असेल तर त्यांच्या इथे उत्तम सोय आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी जेवणासाठी चांगली सोय आहे. जर कोणाला किल्ल्यावर स्टे करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 90 11 83 90 44. किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला हेमाडपंथी शिवमंदिर बघायला मिळते. मंदिराच्या मागून एक झरा निघतो. या झऱ्याच्या प्रवाहावरच हा मंदिर बांधलेला आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालूनच हा प्रवाह वाहतो व मंदिराच्या दक्षिणी भागात जोत्याच्या बसवलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे. त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व पुढे तलावात जाते. या प्रकारे एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिवमंदिर व खालच्या बाजूस मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. मंदिराला एकूण 24 स्तंभ आहेत. त्यामुळे आपण मंदिराला सहजरित्या प्रदक्षिणा मारू शकतो. प्रत्येक खांबावर सेम अशी नक्षी कोरलेली आहे. पायथ्याशी नकाबाई पांडुरंग उमरे. त्यांच्या इथे खाण्याची आपल्याला उत्तम सोय आहे. आपण पूर्वीच्या काळी स्पेशल अशी थाली झुणका भाकर खाऊ शकतो इथे. झुणका भेटतो, व्हेज भेटतो, चिकन भेटतं. आता मावशी बघा चुलीवर आपण पापड पुसताना दिसतात. चुलीवर पापड वाजते. आता म्हणलं तळून द्या, त्या नको म्हणलं भाजून द्या आम्हाला. ही बघा तुम्हाला तिथे समोर ते थाली झुणका भाकर बघायला मिळेल. पिठला भाकर ना मावशी? हा पिठला भाकर. झुणका भाकर, झुणका पण म्हणतात आणि पिठला पण म्हणतात ना त्याला. तांदळाची भाकर. आम्ही मावशींकडे 2 प्लेट याच्या झुणका भाकरचे बोललो होतो आणि आमच्या एका मित्राला उपवास आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल अशी बटाट्याची उसळ मागितली होती. तुम्ही बघू शकता याच्या थालीमध्ये काय काय आहे. अजून भाकरी द्यायची. दोन भाकरी, झुणका, भात लागला तर भात घ्या. मावशीने आता आपल्याला स्पेशल अशी थाली बनवलेली आहे. खाऊ शकता ना. लिंबू सरबत पिला, लिंबू सरबत तिथं प्याला असं नाही इकडे ना वरती होतं. वरती.
आज कमी आहे आता पोरांची परीक्षा आहे ना, मग आता कमी. जेव्हा सुट्ट्या पडतील तेव्हा खूप लोक. मे महिन्यात जून महिन्यापासून मे महिन्यापासून चालू. मग फार पाऊस बंद होईस तो. आपल्या बरोबर या स्विमिंग त्या स्विमिंग पूलला जात होतो माझ्या आपल्या इथे इकडे येणार. आपल्या बरोबर कोण आहे